हर्षवर्धनने ईशानीची सुरक्षा वाढवली, कंपनीत कायदेशीर टीम सक्रिय झाली, बाजारात पारदर्शकता मोहीम सुरू झाली. ईशानी आता प्रशिक्षणार्थी नाही, तर ती धोरणात्मक बैठकीमध्ये बसते. तिच्या कल्पना कंपनीत ऐकल्या जातात. ईशानी व हर्षवर्धन दोघांच्यामध्ये आता न बोललेली जवळीक वाढते, पण अजून प्रेमाची कबुली नाही. आता खेळ फक्त कंपनीचा नाही, नात्यांचा आहे, विश्वासाचा आहे आणि प्रेम कबूल करण्याच्या भीतीचा आहे. त्या रात्री मुंबईवर मुसळधार पाऊस कोसळत होता. देशमुख इंडस्ट्रीजच्या टॉप फ्लोअरवर अजूनही लाईट चालू होती. हर्षवर्धन खिडकीजवळ विचार करत उभा होता. खाली शहर चमकत होतं, पण त्याच्या मोबाईलवर अचानक आलेला एक मेल सगळं काळं करून गेला होता. विषय होता तातडीची शेअर खरेदी सूचना आणि हर्षवर्धन त्याचे डोळे एका नावावर स्थिरावले होते, आर.के. स्ट्रॅटेजिक होल्डिंग्ज. त्याच्या नकळत कंपनीचे 12% शेअर्स काकांनी मुद्दाम विकत घेतले होते. तेव्हा तो हलक्या आवाजात म्हणाला, हा काकांचा थेट हल्ला आहे. दुसऱ्या दिवशी धक्का. बोर्ड बैठकीमध्ये वित्तप्रमुख म्हणाला, सर, जर काकाने 20% शेअर्स विकत घेतले, 20% ओलांडले, तर ते शत्रुत्वपूर्ण कंपनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मीटिंग रूममध्ये कुजबूज सुरू होती. हर्षवर्धन शांत बसला होता. त्याला कळालं, राघवेंद्र काका आता थेट समोर नाही येणार, तो आतून कंपनी पोखरणार. आणि दुसरीकडे ईशानीला कंपनीतील एकावर संशय येत होता. ईशानी अहवाल तपासत होती. तिला काही व्यवहार संशयास्पद वाटले. ती म्हणाली, हे शेअर्स खुल्या बाजारातून नाही घेतले, कोणीतरी आपल्या कंपनीतील त्यांना मदत करते. ती हर्षवर्धनकडे बघते. आपल्यातच कोणीतरी आहे. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हलकी कठोरता येते. विश्वास हा त्याचा सर्वात मोठा आधार आणि आता तोच हादरतोय. त्या रात्री पुन्हा ईशानीच्या घरासमोर काही अनोळखी लोक दिसले आहेत. ईशानीचं घर रात्री 11:40, गल्लीत 2 काळ्या गाड्या, शेजाऱ्यांच्या खिडक्या हलक्या उघडलेल्या. ईशानीच्या वडिलांनी पडदा सरकवून बाहेर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ईशानी घरामध्ये शांत उभी होती, पण तिच्या आत धडधड वेगळीच होती. तेवढ्यात हर्षवर्धनची गाडी येऊन तिच्या घरासमोर थांबते. तो गाडीतून उतरतो. त्याचा चेहरा संतापाने ताठ झालेला, पण चाल त्याची शांत होती. तो थेट त्या अनोळखी लोकांसमोर जाऊन उभा राहतो आणि जोरात कठोर आवाजात म्हणतो, कुणाला शोधताय? तेव्हा त्यातील एक माणूस हसतो आणि मुद्दाम म्हणतो, चुकीचा पत्ता वाटतो. तेव्हा हर्षवर्धन रागाने डोळ्यात डोळे घालून बघतो आणि म्हणतो, पुन्हा अशी चूक होऊ देऊ नका. त्या क्षणी तो फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नव्हता, तो तिच्या घरासमोर उभा असलेला ईशानीचा कवच होता, असं ईशानीला जाणवत होतं. ईशानी दार उघडते. दोघे काही क्षण काहीच बोलत नाहीत, पण नंतर ती विचारते, हे सगळं थांबणार आहे ना? तेव्हा हर्षवर्धन थेट उत्तर देत नाही, पण फक्त म्हणतो, मी आहे ना, घाबरू नको. तेव्हा ती हलकसं हसते आणि म्हणते, तुम्ही नेहमीच इथे असाल असं गृहीत धरू का? हा प्रश्न साधा नव्हता. तेव्हा तो थोडा थबकतो, कारण तिला हो म्हणणं म्हणजे वचन देणं आणि वचन म्हणजे भावना. तो हळू म्हणतो, जोपर्यंत तू मला दूर ढकलत नाहीस तोपर्यंत. ती लगेच नजर वळवते. तिच्या मनात काहीतरी हलतंय, पण ती मान्य करणार नाही. दुसऱ्या दिवशी धक्का. कायदेशीर टीम सांगते, आर.के. समूहाने आणखी 4% शेअर्स विकत घेतले. आता त्यांच्याकडे 16% शेअर्स झाले. हर्षवर्धनचा विश्वासू संचालक समीर संशयास्पद होता. ईशानी शांतपणे तपास सुरू करते. तिला कळतं, समीरच आतून माहिती देतोय. ती थेट हर्षवर्धनसमोर पुरावे ठेवते. हर्षवर्धन काही क्षण शांत. समीरने केलेला विश्वासघात त्याला सर्वात जास्त लागतो. त्याला मी स्वतः बढती दिली होती असं तो म्हणतो. तेव्हा ईशानी म्हणते, भावनामुळे व्यवसायात अडथळा निर्माण होतात. तेव्हा तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, मग तू का थांबली आहेस अजून? तेव्हा ती 1 सेकंद गप्प राहते आणि मग म्हणते, कारण ही लढाई फक्त तुमची राहिलेली नाही. तेव्हा दोघांच्या नजरा भिडतात. क्षणभर हवा जड होते, पण शब्द नाहीत. संध्याकाळी पाऊस थांबलेला, शहर शांत. ईशानी रेलिंगला टेकून उभी. हर्षवर्धन तिच्या बाजूला येऊन थांबतो. तो अचानक म्हणतो, जर कधी तुला वाटलं की माझ्यामुळे तुझ्या कुटुंबाला तुला धोका होत असेल, तर हा जॉब सोडून दे. तेव्हा ती लगेच म्हणते, तुम्ही मला इतकं कमजोर समजता का? तेव्हा तो फक्त म्हणतो, नाही, म्हणूनच घाबरतो. त्या वाक्यात प्रेमाची सावली आहे, पण कबुली नाही. तेव्हा ती शांतपणे म्हणते, मग घाबरू नका. आता पुढे. राघवेंद्र पुढचा वार आर्थिक नाही करणार, तो
प्रतिमेवर करणार आहे. माध्यमांमध्ये घोटाळा, बनावट कागदपत्रांची गळती किंवा हर्षवर्धनच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न. आणि त्या सगळ्यात पहिल्यांदा हर्षवर्धनला जाणवले की तो फक्त कंपनीसाठीच नाही तर तो तिच्यासाठी सुद्धा लढतोय. पण अजूनही प्रेम हा शब्द दोघांच्या ओठांवर येणार नाही. दुसऱ्या सकाळी वादळाआधीची शांतता. देशमुख इंडस्ट्रीजच्या मुख्य इमारतीसमोर मीडिया सगळीकडे, गाड्या उभ्या, ताज्या बातम्या चमकत होत्या. देशमुख इंडस्ट्रीजवर आर्थिक व्यवहाराचा आरोप. हर्षवर्धन कारमधून उतरतो. फ्लॅश लाईट्स त्याच्या चेहऱ्यावर चमकते. पत्रकार ओरडतात, सर, कंपनीच्या आतील व्यवहाराबद्दल काय म्हणाल? आर.के. समूहाच्या आरोपांना उत्तर द्याल का? तो एक शब्दही बोलत नाही, फक्त सरळ आत जातो. आत धक्का मिळतो. जनसंपर्क प्रमुख घाबरलेला, सर, काही बनावट कागदपत्रे फिरत आहेत. तुमच्या डिजिटल स्वाक्षरी सारखी दिसतात. ईशानी लगेच स्क्रीनकडे झुकते. ती शांतपणे म्हणते, हे खोटं आहे, पण बनावटपणा अत्यंत व्यावसायिक आहे. तेव्हा हर्षवर्धनच्या मनात एकच विचार, हा वार प्रतिमेवर आहे. कंपनी वाचवणं एक गोष्ट, नाव स्वच्छ ठेवणं दुसरी. तपास सुरू होतो. ईशानी संध्याकाळी उशिरापर्यंत न्यायवैद्यक टीमसोबत बसलेली. तिचे डोळे लाल, कॉफी थंड झालेली. ती अचानक म्हणते, माहिती जुळत नाही आहे. ही फाईल्स 3 दिवसापूर्वी तयार झाल्या, पण दाखवलंय की 6 महिने जुन्या आहेत. ती हर्षवर्धनकडे पाहते. हे मुद्दाम केलं आहे. तो हलकसं हसतो आणि पुटपुटतो, म्हणजे अजून आपल्यात गद्दार आहे. दुसऱ्या बाजूला राघवेंद्र, त्याच्या ऑफिसमध्ये शांत बैठक. प्रेशर वाढवा. मार्केट पॅनिक झाला की डायरेक्टर स्वतः त्याला खाली खेचतील. आणि रात्री एक तुटलेला क्षण. ऑफिस रिकामं. हर्षवर्धन एकटाच केबिनमध्ये. त्याच्या वडिलांचा फोटो टेबलवर. तो हलक्या आवाजात म्हणतो, मी चुकतोय का? पहिल्यांदा तो स्वतःला प्रश्न विचारतो. तेवढ्यात दरवाजा हलकेच उघडतो. ईशानी आत येते. ती काही बोलत नाही, फक्त समोर बसते. तुम्ही एकटे नाहीत. तो तिच्याकडे बघतो. जर उद्या बोर्ड मला हटवलं तर? ती शांतपणे म्हणते, मग आपण पुन्हा सुरुवात करू. आपण? तो हळू विचारतो. ती लगेच नजर चुकवते. कंपनीबद्दल बोलते. दोघांनाही माहीत असतं ती पूर्ण सत्य बोलत नाही. दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर फोटो व्हायरल. हर्षवर्धन आणि ईशानी एकत्र टेरेसवर उभे. कॅप्शन, CEO युजेस ट्रेनी फॉर पर्सनल फेवर. मीडिया उफाळतो. बोर्ड इमर्जन्सी मीटिंग बोलावतो. ईशानीला कळतं, हा वार फक्त कंपनीवर नाही, तिच्या सन्मानावर आहे. ती सरळ म्हणते, जर माझ्यामुळे तुम्हाला अडचण येत असेल तर मी पब्लिकली क्लिअर स्टेटमेंट देईन आणि रिझाईन करीन. तेव्हा तो एकदम कठोर आवाजात म्हणतो, तू कुठेही जाणार नाहीस. ती दचकते. तो पुढे म्हणतो, ही लढाई त्यांनी सुरू केली आहे आणि आता वैयक्तिक झाली आहे. त्याच्या आवाजात काहीतरी बदललेलं, पण प्रेमाची कबुली नाही, पण मालकीभाव सुद्धा नाही, पण संरक्षण दिसत होतं. बोर्डसमोर दोघं उभे. डायरेक्टर्स प्रश्न विचारतात. एक डायरेक्टर सरळ विचारतो, इज देअर एनी पर्सनल रिलेशनशिप बिटवीन यू टू? खोली शांत. हर्षवर्धनचा श्वास जड. ईशानी त्याच्याकडे पाहते. जर त्याने काही चुकीचं बोललं तर तिचं करिअर संपेल. जर त्याने नातं नाकारलं तर तिचं मन तुटेल. तो काही क्षण गप्प, मग शांतपणे म्हणतो, तिची नियुक्ती तिच्या कर्तृत्वावर झाली आहे. बाकी कोणतेही संकेत निराधार आहेत. तो ठामपणे आवाज स्थिर ठेवून म्हणाला, पण आतून तो जळतोय. आता कथा जास्त वैयक्तिक होणार आहे आणि ईशानीला जाणवेल, तो तिच्यासाठी उभा राहतोय, पण शब्द अजून नाहीत. पुढच्या भागात 2 शक्यता. बोर्डमध्ये कोणीतरी गुप्तपणे हर्षवर्धनला हटवण्याचा कट रचेल आणि दुसरी, ईशानी स्वतः स्कॅन्डल उघड करणारा पुरावा शोधेल, पण त्यासाठी तिला धोका पत्करावा लागेल.